उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम HSC व्होकेशनल कोर्सेस इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी निवेदन दत्तात्रय नाईक विद्यानिधी कमला रहेजा ज्युनियर कॉलेज जुहू मुंबई। नमस्कार मित्रांनो, भावी काळातील बदल आणि संधी एका वेगळ्या विश्वात आपण प्रवेश करत आहोत। त्या वेगळ्या विश्वामध्ये टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीला चालवण्यासाठी ग्रीन एनर्जी लागते, म्हणजे वीज, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो। ती इलेक्ट्रिसिटी जाणून घ्यायची जर आपली उत्सुकता असेल, आपली इच्छा असेल, आपली आवड असेल, किंवा घरगुती आणि औद्योगिक वायरिंग, डोमेस्टिक अप्लायन्सेस, इलेक्ट्रिकल मशीन्स इत्यादी विषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण एका वेगळ्या कोर्सची आज माहिती घेणार आहात। इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांचं नियंत्रण, व्यवस्थापन आणि मूल्यमापन करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांचा हा टेबल तुमच्या पुढे मी सादर केलेला आहे। कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम राज्यभर राबवले जातात आणि शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते। या दोघांच्या समन्वयातून हे अभ्यासक्रम उत्कृष्टपणे महाराष्ट्रात राबवले जात आहेत। यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्रातील विविध नामवंत शिक्षण संस्थांच्या शाखांमधनं ह्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी केली जाते। याकरता अत्यंत अनुभवी आणि तज्ज्ञ असा शिक्षक वृंद कार्यरत आहे। त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरपूर अशी कौशल्य देण्याचा मोठ्या प्रमाणावर आटोकाट प्रयत्न केला जातो आणि त्यात त्यांना यशही मिळतं। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये साधारण 1517 संस्थांमधून हे व्यवसाय शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचतं। यामध्ये 53 शासकीय संस्था आहेत, 924 अशासकीय अनुदानित आहेत आणि विनाअनुदानित 540 संस्थांचा समावेश होतो। मित्रांनो, यांची ठळक वैशिष्ट्ये तुमच्या पुढे मी मांडतो। सर्वप्रथम हे अभ्यासक्रम 2 वर्षाचे आहेत। इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी जी कला वाणिज्य विज्ञानचे ज्या शाखा आहेत त्यांच्यासोबतच यांच्या सर्व टर्म सुरू होतात आणि संपतात। गेल्या 32 वर्षांपासून अत्यंत यशस्वीपणे राज्यात हे अभ्यासक्रम अखंडितपणे सुरू आहेत। वयाच्या 17व्या वर्षी अत्यंत लहान वयात विद्यार्थ्याला रोजगारक्षम आणि स्वयंरोजगारक्षम बनवणारे असे हे अभ्यासक्रम आहेत। या अभ्यासक्रमांची तेवढी क्षमता आहे। औद्योगिक आणि व्यावसायिक संस्थांसोबत शेती, हॉटेल इंडस्ट्री, अन्य व्यावसायिक इंडस्ट्रीज या सर्वांच्या गरजा, IT इंडस्ट्री असू शकेल, यामध्ये लागणारे जे मनुष्यबळ आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं हे शिक्षण आहे। त्यांच्या मनुष्यबळाच्या ज्या गरजा आहेत त्या या शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमार्फत निश्चितच पूर्ण होतात। 6 वेगवेगळ्या गटात हे अभ्यासक्रम आहेत। त्यांची संख्या सुमारे 20 आहे आणि 2016-17 पासून या सर्व अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहे। या अभ्यासक्रमाच्या नंतर त्याच क्षेत्रात विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा अन्य शिक्षणाकडे वळायचं असेल तर तीही संधी विद्यार्थ्यांकरता उपलब्ध आहे। विद्यार्थ्यांकरता शिकाऊ उमेदवारी योजनेचाही समावेश आहे। हे सर्व अभ्यासक्रम या योजनेअंतर्गत येतात। काही अभ्यासक्रमांचा कदाचित समावेश नसेल पण ते लवकरच त्यामध्ये येऊ शकतील। ऑन द जॉब ट्रेनिंग आणि औद्योगिक भेटीचा शिक्षणादरम्यान अनुभव मिळत असल्याने विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगाचं ज्ञान पूर्णपणे मिळतं। हे अभ्यासक्रम किंवा त्यातील विषय हे त्यांना समजण्याकरता अत्यंत सोपे आहेत। भरपूर प्रात्यक्षिकांचा समावेश आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताणतणाव येत नाही आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि जिद्द तयार होते, जी स्वयंरोजगार आणि रोजगाराकरता अत्यंत आवश्यक आहे। अल्प खर्चात प्रभावी आणि उपयुक्त शिक्षण आहे हे। यामध्ये फी फार भरावी लागत नाही। अन्य शिक्षणक्रमांच्या तुलनेमध्ये अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त शिक्षण कमी खर्चात आपल्याला मिळू शकतं। प्रतितुकडी विद्यार्थी संख्या अल्प असल्याने शिक्षणाचा दर्जाही खूप
जास्त आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणित, विज्ञान किंवा कुठलाही क्लिष्ट विषय अभ्यासक्रमांमध्ये नाही तरी तुम्ही PhD पर्यंत अन्य मार्गाने पोहोचू शकता. त्यानंतरही तुम्हाला शिकायचं तर तुम्ही शिकू शकता. इयत्ता 10वीत 1 किंवा 2 विषयात तुम्ही अनुत्तीर्ण असाल तर निराश होण्याची गरज नाही. तुम्ही या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. काही अटी शर्ती आहेत त्या मात्र तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. जे काही अभ्यासक्रम महाराष्ट्रभरात राबवले जात आहेत त्यांची माहिती आपण थोडक्यात घेऊ. इंजिनिअरिंग सेक्टरमधले इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हे 6 अभ्यासक्रम आहेत. पॅरामेडिकल सेक्टरमध्ये रेडिओलॉजी टेक्निशियन, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर या सर्किटचा समावेश केलेला आहे. इयत्ता 12वी मध्ये प्रत्येकी 100 मार्कचे 3 विषय शिकवले जातात. एक अप्लाइड आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. या पेपरमध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, इलेक्ट्रॉनिक्स टायमर, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स साधने, इलेक्ट्रिकल मोटार कंट्रोल, मॉडर्न मशीन्स, रिमोट कंट्रोल व सोलार सिस्टीमचा समावेश केलेला आहे. विषय क्रमांक 2 मॉडर्न इन्स्ट्रुमेंट व कम्युनिकेशन सिस्टीम. यामध्ये ऑटोमेशनसाठी लागणारे सेन्सर, अष्टपैलू मेजरिंग उपकरणे, टीव्ही, उपग्रह कम्युनिकेशन, वायरलेस कम्युनिकेशन व त्याची वेगवेगळी साधने, MP3 म्युझिक सिस्टीम व इतर साधनांचा समावेश केलेला आहे. पेपर क्रमांक 3 कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग. या विषयात मायक्रो प्रोसेसर 8085 व त्याचे प्रोग्रामिंग, मायक्रो कंट्रोलर 8051, PLL प्रोग्रामेबल लॉजिकल कंट्रोलर, सी लँग्वेज व त्याचे प्रोग्रामिंग, कॉम्प्युटर व ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10 चा समावेश केलेला आहे. मित्रहो, प्रात्यक्षिक व्यवसाय शिक्षण घेत असताना प्रात्यक्षिकाला फार महत्व आहे. म्हणून प्रत्येक विषयाची स्वतंत्र प्रात्यक्षिके निर्धारित केलेली आहे. ज्याचे मूल्यमापन करण्यासाठी 80 गुणांची परीक्षा घेण्यात येते. यात तोंडी परीक्षेच्या गुणांचा समावेश आहे. वार्षिक कामकाज 40 गुणांसाठी निर्धारित केलेले आहे. यात औद्योगिक भेटी, जर्नल वर्क, ऑन द जॉब ट्रेनिंग, प्रोजेक्ट वर्क इत्यादीचा समावेश असतो. यासाठी स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतः थिअरी पडताळून पाहत असतो. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विषयात विद्यार्थी हजारो छोटे मोठे प्रोजेक्ट तयार करू शकतो. विद्यार्थ्याला हँड्स ऑन ट्रेनिंग हे महाविद्यालयातच मिळत असते. तसेच तो बाहेरही ऑन द जॉब ट्रेनिंग करू शकतो किंवा तशा प्रकारची सुविधा कॉलेज मार्फत दिली जाते. यामध्ये रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणाऱ्या कारखान्यात काम करू शकतो. तसेच ऑडिओ व टीव्ही टेक्निशियन म्हणून काम करू शकतो. तसेच कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस सेक्टरमध्ये तो काम करू शकतो. पुढे इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन हे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सेल्स आणि सर्व्हिस, टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्व्हिस पर्सन म्हणूनही तो काम करू शकतो. दुसरा जो पर्याय आहे, जो महत्वाचा, स्वयंरोजगार. एक स्वतः इलेक्ट्रॉनिक सर्किट उत्पादन करून विक्री करू शकतो. उदाहरणार्थ हिअरिंग एड, ऑप्टिकल स्टेअरकेस लाईट स्विच, ऑटोमॅटिक